नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये सगळे दिवस रात्र मेहनत करतात आणि एका दिवसात 32,000 रुपये जमा करतात. सगळे खूप खुश असतात. नाना म्हणतात, पण जानकी, अगं या 32,000मुळे काय होणार आहे? आपल्याला जर स्टॉल लावायचा असेल तर 25-25 किलोचे जिन्नस असायला हवेत. जानकी म्हणते, तुमचं अगदी बरोबर आहे नाना. आपण एक काम करू ना, दुकानदाराला ॲडव्हान्स काही पैसे देऊ आणि नंतर उधार घेऊ. म्हणजे कसं, आपला प्रॉफिट झाला की पैसे त्याला देऊन टाकू. सगळ्यांना ही आयडिया आवडते. सारंग म्हणतो, माझा मित्र आहे ना दुकानदार, त्याच्या दुकानातून आपण सामान घेऊ. सारंग, सौमित्र, ऋषिकेश फराळाचं सामान आणायला जातात. आजींना हे सगळं बघवलं जात नसतं. हे सगळं कसं थांबवायचं याच्या ते विचारात असतात. तर इकडे ऐश्वर्या सयाजी, कावेरी यांच्यासाठी दिवाळीनिमित्त कपडे आणते. सयाजीला कपडे आवडतात. सयाजी म्हणतो, वा ऐश्वर्या, तुझ्या डॅडावरती तुझी खूप माया दिसते. ऐश्वर्या म्हणते, फक्त डॅडवरतीच नाही, मॉमवरती पण थोडीफार माया आहे माझी. ऐश्वर्या कावेरीला बॉक्स देते आणि म्हणते, हे घे, तुझ्यासाठी साडी आणली आहे. कावेरी म्हणते, नकोय मला हे काही. ऐश्वर्या म्हणते, काय काय झालं काय? तुला हे साडीचा रंग आवडला नाही का पॅटर्न आवडला नाही? काय आवडलं नाही तुला यातलं? कावेरी म्हणते, ऐश्वर्या, तुझं वागणं मला आवडलं नाही आहे. ऐश्वर्या साडी फेकून देते आणि म्हणते, मॉम, उगीच मला बोर करू नकोस, माझा खूप चांगला मूड आहे. सयाजी कावेरीला ओरडतून तिला आतमध्ये जायला सांगतो. कावेरी काही आत जात नाही. ती ऐश्वर्याला समजावायचा प्रयत्न करते. रणदेवींना त्रास देऊ नको, त्यांचा पैसा लुबाडू नको असं सांगते. ऐश्वर्या म्हणते, बासा, अति करतेस तू आता. हा जो पैसा आहे ना, यावरती माझासुद्धा हक्क आहे आणि त्यांनी मला त्रास दिला ना, त्याची पेनल्टी आहे ही. कावेरी म्हणते, असं नको करू ऐश्वर्या. अगं ती भली माणसं आहेत, साधी माणसं आहेत आणि तू काही सांगून ऐकत नाहीस. जाऊ दे, तुला नाही ऐकायचं आहे, नको ऐकू. पण एक लक्षात ठेव, हे तू आणलेस ना कौतुकाने, हे स्वतःकडेच ठेव, कारण या सगळ्यावरती तुझ्या वाईट वागण्याचे डाग आहेत. ऐश्वर्या म्हणते, डॅडा बघताय ना, हिच्यातली जानकी कशी चुरूचुरू बोलते. काहीही म्हणा, हिने फक्त मला जन्म दिलाय, बाकी हिचं काही योगदान नाहीच आहे माझ्या आयुष्यामध्ये. कावेरी म्हणते, हो, माझं चुकलंच, कारण मी तुझ्यावरती संस्कार नाही केलेत, यांनी केलेत, म्हणून तुझी ही अशी अवस्था झाली आहे. कावेरी पुढे म्हणते, ऐश्वर्या जरा ऐक ग. अगं, आम्ही तुझ्यासोबत असू नसू तेव्हा तुझ्यासोबत कोण असणार आहे? तू एकटी पडशील. ऐश्वर्या म्हणते, मी एकटी कधीच पडणार नाही, मी मला पुरेशी आहे. आणि एक लक्षात ठेव, तुझी जानकी जर शेर असेल ना, तर मी 1.25 शेर आहे. कावेरी समजावायचा प्रयत्न करते. सयाजी तिला ओरडतो आणि कावेरीला आत जायला सांगतो. कावेरी आतमध्ये निघून जाते. ऐश्वर्या सयाजीला म्हणते, हिला कसं कळत नाहीये, या जगामध्ये चांगलं वागून काहीही मिळत नाही. जे लोक वाईट वागतात ना, त्यांचाच उदो उदो होतो. आता जानकी नाही का, एवढं चांगलं वागते, पण आता काय झालंय, शेवटी आलीच ना रस्त्यावरती. आता मी काहीच करणार नाही, मास्क मॅन सगळं करेल आणि त्यांना घराबाहेर काढेल. ऐश्वर्या खूप खुश असते. तर इकडे सारंग, सौमित्र, ऋषिकेश सगळा किराणा माल घेऊन येतात. नाना विचारतात, ऋषिकेश, तुम्ही हे जिथून सामान आणले त्या लोकांना प्रश्न पडला नाही का, की रणदिवे एवढं सगळं सामान का घेऊन जात आहेत? रणदिवेंवरती ही वेळ का आली आहे असा विचार त्याने केलाच असेल ना? ऋषिकेश म्हणतो, नाही नाना, त्यांच्या मनात हा विचार नाही आला, आणि आला जरी असेल तरी आम्हाला बोलून नाही दाखवलं. उलट त्या दुकानदाराने आम्हाला सपोर्टच केला. त्याने सांगितलं, तुम्हाला जे हवंय, जितकं हवंय तितकं घेऊन जा. आणि शेवटी नाना, तुमची आणि आईची पुण्याई तीच कामाला आली. सुमित्रा म्हणते, पण जानकी, अगं मला सांगशील की नाही, हे एवढं सामान कशासाठी आणलंय? जानकी म्हणते, आई, आता आपण फराळ बनवायचा आणि विकायचा. मार्केटमध्ये लोक रेडीमेड फराळ घेतात, त्यामुळे त्याचा जास्त खप आहे. आपण आज रात्रभर जागून सगळे फराळ बनवू आणि उद्या सकाळी स्टॉलवरती विकू. आपण रस्त्यावरती स्टॉल टाकून तिथे विकू. आजी म्हणतात, काय रस्त्यावर? ऐकलं ना नानासाहेब, रणदिवे कुटुंब आता रस्त्यावरती येणार. तुमच्या या लाडक्या सुनेने आपल्या सगळ्यांना रस्त्यावरती आणायचं ठरवलंय. काय बोलणार आपण तरी ना? नाना ओरडतात. नाना म्हणतात, सासूबाई काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? जरा गप्पा बसा. मला जानकीवरती पूर्ण विश्वास आहे. ही माझी सून रणदिवेंचं घर पुन्हा एकदा उभं करेल. प्रामाणिकपणे केलेलं कुठलंही काम कधीच वाया जात नसतं. तुम्हाला ऐश्वर्याचा जास्त पुळका आहे ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही जा तिथे आणि 2 दिवस राहा त्या ऐश्वर्यासोबत, म्हणजे तुम्हाला कळेल. आजी म्हणतात, ऐश्वर्यासोबत नको बाबा, तिच्याकडे मला अजिबात जायचं नाही आहे. त्यापेक्षा मी घरात थांबते, म्हणजे फराळ तरी मिळेल खायला. सगळे जानकीला म्हणतात की आम्ही तुझ्यासोबत आहोत, आम्ही तुला फराळाला मदत करू. जानकीची आई लतासुद्धा म्हणते की हो जानकी, मी तुझ्यासोबत आहे, मी सुद्धा मदत करेन. सुमित्रा म्हणते, तुम्हाला तर मदत करावीच लागेल, हे सगळं होतं आहे ना ते तुमच्यामुळे होते. सगळ्यांचा एकदम चेहरा पडतो. सगळे सुमित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात आणि फराळ बनवायला लागतात.
सगळे एकत्र मिळून फराळ बनवतात. जानकी सगळ्यांना चहा देते आणि सुमित्रा विचारते, जानकी अगं रणदेवी कुटुंब रस्त्यावरती उतरून फराळ विकणार, लोक काय म्हणतील? जानकी म्हणते, लोक हेच म्हणतील की रणदिवे कुटुंब मेहनतीने उभं राहते आणि आई मेहनतीला लाज नसते, आणि आई घराची मनाची दारं उघडे असली की लक्ष्मीही येतेच. सुमित्राला जानकीच्या बोलण्यामुळे जरा बरं वाटतं. सगळे फराळ तो पॅक करतात. सकाळपर्यंत सगळा फराळ पॅक करून झालेला असतो. दुसऱ्या दिवशी सगळी कामं झालेली असतात आणि सगळी तयारी झालेली असते. जानकी, ऋषिकेश, घरातले सगळे निघालेले असतात. ते सगळे नाना, आजी आणि सुमित्रा यांच्या पाया पडतात आणि आशीर्वाद घेतात. घरातले सगळे स्टॉल लावायसाठी तिथून निघतात. तर इकडे मास्क मॅन ऐश्वर्याला फोन लावतो आणि ऐश्वर्याला विचारतो, तुला मी एक काम सांगितलं होतं ते केलंयस का? रणदिवेवरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं, लक्ष ठेवलंयस का? ऐश्वर्या म्हणते, तुला मी म्हटलंय ना, माझं एक माकड ऑलरेडी तिथे आहे, ते सगळं तिकडची खबर मला देतं, म्हणून डोंट वरी. मास्कमॅन म्हणतो, म्हणजे तुझी माणसं काय तिथे झोपा काढतायत का? आणि तू जिंकल्याचा आनंद साजरा करायला लागली आहेस का? ऐश्वर्या विचारते, म्हणजे नेमकं काय झालं काय? मास्कमॅन म्हणतो, तुझी माणसं लक्ष ठेवून आहेत ना, पण तुझ्यापर्यंत अजून बातमी आलीच नाही आहे याचा अर्थ. ऐश्वर्या, तुझं लक्ष नाही आहे, तुला माहिती नाही तिथे काय चालू आहे ते. ऐश्वर्या विचारते, म्हणजे नेमकं काय चालू आहे तिथे? मास्कमॅन म्हणतो, ती जानकी आणि तिच्या घरच्यांनी या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढलाय. अगं तुला माहिती नाही आहे का, खेळ जोवरती पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणी जिंकलेलं हरलेलं नसतं. पण तू तशी नाही आहेस ना, हुरळून जाण्याशिवाय तुला दुसरं काही सुचतच नाही. ऐश्वर्या म्हणते, नीट बोला, आणि मी काही हुरळून वगैरे गेलेले नाही आहे. पण मला एक सांग, तुला कसं माहिती की जानकी आणि तिच्या घरातले सगळेजण काहीतरी मार्ग काढतात या सगळ्यामधून बाहेर पडण्यासाठी? म्हणजे आता कळलंय मला, तुझी माणसंसुद्धा त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहेत, पाळत ठेवून आहेत, हो ना? मास्कमॅन म्हणतो, त्याच्याशी तुझं काय देणं घेणे, तू फक्त आपल्यातला व्यवहार लक्षात ठेव. जोपर्यंत झालेलं काम होत नाही तोपर्यंत तुला उरलेले पैसे मिळणार नाही, लक्षात ठेव एवढं. मास्कमॅन फोन कट करून टाकतो. ऐश्वर्या खूप भडकते. ती सयाजीला आवाज देते आणि गुंडांना बोलवून घेते. ती आपल्या माणसांना सांगते, आता लवकरात लवकर जानकीच्या घरी जायचं, तिकडे काय चालू आहे ते मला लवकरात लवकर सगळं कळवायचं. ती माणसं तिथून निघतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की रणदिवेंचे सगळे स्टॉल लावतात आणि स्टॉलवरती त्यांचा सगळा माल विकला जात असतो. सारंग जानकीचं कौतुक करतो. सारंग म्हणतो, वहिनी हे सगळं शक्य तुझ्यामुळे होते. अगं तू आहेस ना, म्हणून प्रत्येक संकटावरती मात करता येते. जानकी म्हणते, मी नाही आपण सगळे एकत्र आहोत म्हणून. जानकी हात पुढे करते. सगळे जानकीच्या हातावर हात ठेवतात आणि जोमाने पुन्हा माल विकायला लागतात. ऐश्वर्याचे गुंड तिथे येतात. ऐश्वर्याचे गुंड विचारतात, आता काय करायचं? ऐश्वर्या म्हणते, त्यांचं दुकान तोडून मोडून टाका. ते गुंड पुढे येतात आणि जानकीला म्हणतात, हे काय करताय तुम्ही, कसला घाण माल विकताय? जानकी विचारते, काय झाले? ते गुंड म्हणतात, ह्या मालामध्ये बघा, या चिवड्यामध्ये माती आहे आणि या लाडूमध्ये किडे आहेत, तोडून टाका हे सगळं. ऐश्वर्याचे गुंड सगळं दुकान तोडून टाकतात, सगळं उद्ध्वस्त करून टाकतात. ऋषिकेश, सौमित्र, सारंग त्यांना थांबवायला जातात, पण ते लोक काही ऐकत नाही. जानकीच्या समोर तिच्या स्वप्नांची माती होत असते. जानकीला खूप वाईट वाटतं.